योग अध्याय 9 आणि श्लोक क्रमांक 15 ओवी क्रमांक आहे 262. भगवंत सांगतो अर्जुनाला, एरवी तरी सकळ मीच आहे, म्हणजे सगळीकडे मीच भरलेलं आहे. सकळ म्हणजे सर्व मीच आहे, सगळीकडे पण नाही, सगळा मीच आहे, पूर्णपणे मीच आहे, संपूर्ण परब्रह्मच आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया सारखीच. ब्रह्मच माया आहे आणि मायाच ब्रह्म आहे. माया वेगळी नाही. माया कोणी तयार केलेली आहे? ब्रह्मानेच तयार केलेली आहे. मायेपासून ब्रह्म वेगळा नाही आणि ब्रह्मापासून माया वेगळी नाही आहे. शरीरापासून परब्रह्म वेगळा नाही आणि ब्रह्म शरीरापासून वेगळा नाही आणि शरीरापासून ब्रह्म वेगळा नाही. दोन्ही एकत्र कालवले असा शब्द वापरलाय. माया आणि ब्रह्म दोन्ही एकत्र काय केलेले आहे? एकत्र कालवलेले आहेत. किंवा मायेशिवाय ब्रह्म दिसत नाही आणि ब्रह्माशिवाय माया राहू शकत नाही. एवढं सांगाड आहे त्यांची. आणि ती सांगाड बांधारे म्हणजे आपल्याला सांगाड बांधता यायला पाहिजे. आपल्याला जो देह मिळालेला, नरदेह प्रत्येकाला मिळालेला आहे, हा नरदेह तो भगवंत त्याच्या आतमध्ये राहूनच कार्य करतो आणि आपण त्याला शोधतो कुठे? भगवंताला बाहेर. तुमच्यामध्येच तो परमात्मा भरलेला आहे. परमात्मा कुठे आहे? तुमच्यामध्येच दडलेला आहे. म्हणून भगवंत सांगतो तू मन हे मीची करी. म्हणजे युद्धामध्ये सांगतो, कुरुक्षेत्रावर भगवंत अर्जुनाला सांगतो तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी. तुझं मन काय कर? मद्रूप कर. तुझं मन माझ्या भजनामध्ये मद्रूप कर. म्हणजे भजनाला किंमत आहे. कशाला किंमत आहे? तुम्ही आम्ही जे काय आता सांगतो, इथून निरूपण सांगितलं जातं, प्रवचन सांगितलं जातं, कीर्तन केलं जातं, ते कशाच्या जीवावर हो? कशाच्या जीवावर आपण करतो? तर आपलं मन आपण भगवंताला दिलं, त्या भगवंताशिवाय दुसरं काहीच आठवत नाही आपल्याला. प्रपंचातल्या गोष्टी ज्याला आठवायला सुरुवात झाली तो भगवंतापासून लांब झाला. प्रपंचातली एकाही गोष्टीची आपल्याला आठवण राहता कामा नये. सगळं भगवंतावर पूर्णपणे समर्पण करून टाका. भगवंत तुमच्या आतमध्येच आहे, मग तोच आपला प्रपंच चालू होतो. म्हणून कुरुक्षेत्रावर भगवंत अर्जुनाला विनंती करतो, अरे बाबा तू मने मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मजे एकत्र. मी सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे, असा तुझा भाव कर आणि तू माझ्या भजनावर प्रेम धर. बघा काय सांगितलंय. नाहीतर तिथे कुरुक्षेत्रावर सांगितलं असता मी स्वतः कृष्ण परमात्मा आहे, माझ्यावर विश्वास ठेव, मी सगळा करतो, असं बोललं का? परमात्मा नाही बोललं का? माझी हे भजनी प्रेम धरी. भजनामध्ये परमात्मा आहे. परमात्म्याला काय आवडतो? आवडी देवासी. तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुम्ही नामाचा उच्चार केला, ते भगवंताला आवडतो. म्हणून माझी या भजनी प्रेम धरी, माझ्या भजनावर प्रेम धर. भजनातून परमात्म्याची प्राप्ती आहे. प्रत्यक्ष परमात्मा युद्धभूमीवर होता तरी परमात्मा सांगतो, कृष्ण परमात्मा सांगतो माझ्या भजनावर प्रेम धरा. तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही त्या भजनावरतीच प्रेम. आणि भजन सांगण्यासाठी सगळे शास्त्र तयार झालेले आहेत. नाम सांगण्यासाठी सगळी शास्त्र तयार झालेली आहेत. भक्ती फलद्रूप कधी होते? नाम असेल तर. नाम नसेल तर भक्ती फलद्रूप होत नाही. लक्षात घ्या काय म्हणतो ते. माझी या भजनी प्रेम धरी म्हणजे माझं भजन कर, मी तुझ्या आतमध्ये आहे. आणि भजनानंदामध्ये गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती आहे. आणि सर्वत्र नमस्कारी मध्ये एका ते आणि सगळीकडे मीच आहे असा भाव धरा. आणि आपण पण तोच भाव धरायला पाहिजे. भगवंत सगळीकडे भरलेला आहे. आणि हेच ती ओवी सांगते, ज्ञानयज्ञाने चाप्यन्य. ओवी काय सांगते? ज्ञानयज्ञाने चाप्यन्य यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. हे 3 प्रकार सांगितले भक्तीचे. तू स्वतः परब्रह्म आहेस आणि तुझ्यासमोर जेवढे जीव आहेत तेवढे सगळे त्यांच्यामध्ये परमात्मा भरलेला आहे. आणि बहुधा विश्वतो मुखम,
आणि मी विश्वामध्ये व्यापक भरलेला आहे. म्हणजे 3 प्रकारे परमात्मा आहे. तुम्हाला आम्हाला दाखवला की तुमच्यामध्ये तो आहे आणि तुमच्या समोर जेवढे जीवजंतू आहेत त्यांच्यामध्ये पण तोच आहे. तो झाडामध्ये आहे, इंद्रापासून उंदरापर्यंत तोच भरलेला आहे. आणि बहुधा विश्वतोमुखम म्हणजे काय, सर्व खलविदम ब्रह्म, सगळीकडे तोच भरलेला आहे. आणि त्याच ओव्या आपल्या आता संपत आलेल्या आहेत. भगवंताने इथं तेच सांगितलं आहे, एरवी तरी सकळ मीच आहे. बघा, कुठल्याही प्रकाराने तुम्ही भगवंताला भजला तरी तोच सगळीकडे भरलेला आहे. पण त्या भजण्याची रीत आहे आणि आपण रीतीने गेलो तर परमार्थ लवकर आहे. गणित आपल्याला सोडवायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला वापरला तर गणिताला मार्क तंतोतंत मार्क मिळतात, एक पण मार्क कमी होत नाही. पण तो आपण कसा पण सोडवला तर, सूत्रबद्ध सोडवला तर मार्क मिळते. सूत्राला सोडून आपण गणित उत्तर बरोबर आला पण सूत्रबद्ध नाही सोडवला तर मार्क मिळतील का? नापास होईल, नापास. तसा भगवंताची भक्ती सूत्रबद्ध आहे तर सूत्रातूनच जावं लागेल. साधा आपल्या व्यवहारातला गणित जर आपण सूत्रबद्ध सोडवला नाही तर आपल्याला मार्क मिळत नाही. मग हा तर भगवंत आहे. म्हणून संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गातूनच आपल्याला जावं लागेल. असे काही पंथ आहेत ते सांगतात या खा प्या आणि भजन करा म्हणजे नामस्मरण. नाही होणार महाराज, असं ही भक्ती नाही आहे. आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, असं भजन होत नाही, अशी भक्ती होत नाही. असा परमात्मा मिळणारच नाही, कित्येक जन्म घ्यावं लागतील. आणि हा जन्म गेल्यानंतर दुसरा आपण कुठल्या जन्माला जाऊ ह्याची आपल्याला शाश्वती नाही. परत मनुष्यदेह नाही. आणि मनुष्यदेह मिळालेला आहे तर संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला जावं लागेल. आणि संतांचा आपण मार्ग जर चुकीचा पकडला, आपल्याला वाटलं हा संत आहे आणि आपली फसवणूक झाली तर त्यांचं काय जाणार नाही, तो तर जाणारच आहे, तो तर जाणारच आहे अधोगतीला, पण आपल्यालाही येऊन जाईल. म्हणून सावध व्हा, संत ओळखा. संत ओळखता यायला पाहिजे. आणि जर आपण आपल्याला संत ओळखता आले नाही तर त्यांचं काय जाणार नाही. पण जाणार कोणाचं आहे? आपलंच जाणार आहे. भजन ते वंगळवाणी नरका जाय चुकेना. वंगळवाणी भजन नरका जाय चुकेना म्हणजे वाणीतून केलेलं भजन आपल्याला नरकाला घेऊन जाईल. वाणी म्हणजे वैखरीतून केलेलं भजन आपल्याला नरकाला घेऊन जाईल. मग वैखरीच्या पुढं आहे ना, मध्यमा आहे, पश्चिंती आहे, परा आहे. त्या वाणी आपल्या चालू व्हायला पाहिजे. त्या वाणीतून केलेलं भजन भगवंतापर्यंत घेऊन जाईल. खरं अंतकाळी आपल्याला वाणीच बंद पडतो तर तुम्ही भजन कसं करणार? कैसे म्हणाल राम गा, कसं राम म्हणता येईल? आणि ही सगळी संतांनी खुबी लिहून ठेवलेली आहे बरं का, गुह्य ज्ञान. आणि त्या गुह्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला बुद्धी तल्लक दिलेली आहे भगवंताने. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, लिहिले की नाही? एका केशवराजे सकळ सिद्धी. एका भगवंताला प्राप्त करणं हे बुद्धीचं वैभव आहे. माझ्याकडे खूप पैसा आहे, 2-4 मुलं आहेत, चांगली दांडगी मुलं आहेत माझ्याकडे, खूप शिकलेले आहेत, पैसा आहे का, सगळं आहे, बंगला इस्टेट आहे. ते वैभव नाही सांगितलंय. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका भगवान परमात्म्याला प्राप्त करणं हे वैभव आहे बुद्धीचं. आणि ते प्राप्त करण्याची खुबी जी आहे, ते प्राप्त करण्याची जी क्रिया आहे, ती क्रिया आपल्याला संत देतात. आणि त्या क्रियेच्या माध्यमातून आपल्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती. म्हणून क्रिया कोणी करून दाखवत नाही आणि क्रियेच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. म्हणून मी नेहमीच म्हणत असतो, ऐकणं म्हणजे ज्ञान नाही, सांगणं म्हणजे ज्ञान नाही. भगवंताच्या अनुसंधानात राहून त्याच्याशी तादात्म्य साधणं म्हणजे ज्ञान आहे. एरवी तरी सकळ मीच आहे तरी कौनिकी उपासीला नव्हे. बघा, कोणची उपासना चालू नाही, कोणचं भजन चालू नाही. अहो सगळ्यांचंच भजन चालू आहे. येथ एके जाणणे नवीन ठाय प्राप्तासी. पण सगळ्यांचं भजन चालू असून देखील त्यांची उपासना, त्यांचं नामस्मरण थांबलेलं आहे. कारण ते जाणून भक्ती करत नाही, अजाणतेपणे करतात.
अजाणतेपणे केलेली भक्ती भगवंतापर्यंत पोहोच. ते आपल्यासारखं भजन करतात. त्यांच्या भजनात आपल्या भजनात यत किंचितही फरक नाही. कारण त्यांचा श्वास जातो येतो, आपला पण श्वास जातो येतो. आपण त्या श्वासाकडे लक्ष ठेवून करतो. आपल्याकडे भगवंत आहे असा आपण भाव धरून करतो. पण ते भाव धरून करत नाही. ते काय करतात? वार बदलून वाराला काय करतात? देव बदलवतात. आणि देव कुठे आहे? म्हणजे अजाणतेपणे करतात भजन त्यांचं ना आपलं भजन तोच इथे तेच सांगतात की अरे बाबा येच एके जाणणे नवीन ठाई अप्राप्तासी. ज्याला प्राप्त नाही, ज्याने नामचिंतन घेतलेलं नाही, ज्याने प्रबोधाचं चिंतन घेतलं नाही, अनुग्रह घेतले नाही, त्यांचं पण भजन चालू आहे. पण त्यांचं भजन थांबलेलं आहे. कारण ते जाणून करत नाही. आणि आपल्याला सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी काय केलं? प्रत्यक्ष अनुभव घेतला. ते तसे झाले, भगवंताशी एकरूप झाले. आणि मग आपल्याला भगवंताशी एकरूप करून त्यांनी दिलं. तुमचं आमचं भजन चालू आहे. पण आपल्याला ज्यांनी प्रबोधाचं चिंतन घेतलेलं आहे, ज्याने अनुग्रह घेतलेला आहे, ते जाणून भक्त भजन करतात. आणि हे अजाणतेपणे होते. अजाणतेपणे केलेली भक्ती माझ्यापर्यंत पोहोचत नाही असं भगवंत अर्जुनाला सांगतो. आपल्याला सांगतो. अर्जुनाला म्हणजे आपल्याला सांगतो, अरे तू जुना म्हणजे आपण अनेक जन्मामध्ये भगवंताच्या अनेक जन्मामध्ये आपण या भूतलावर आपण जन्म घेतलेले आहेत. आपल्यालाच आठवत नाही. म्हणून आपण जुना आहोत. आपण प्रत्येक युगामध्ये आपण होतो. पण आपल्याला त्याची माहिती नाही. कारण आपण भजन चालू होता. कुत्र्याचा चालू आहे, मांजराचा चालू आहे, माणसांचं पण चालू आहे. पण जे गुरुला शरण गेले ते बरोबर नेमके त्या भगवंतापर्यंत पोहोचले. आणि ज्यांनी गुरु चुकीचा केला, त्याचा मार्ग चुकीचा झाला आणि तो भगवंतापर्यंत नाही पोहोचला. म्हणून गुरुला कशासाठी शरण जायचं असतं? अनन्य भावाने शरण जायचं. आणि गुरुला बरोबर त्या खुणा माहीत असतं. म्हणून साधू संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि ज्ञान दृष्टीने आवडू केले ते हे नाम श्रीहरीचे. कलियुगामध्ये 1000 वर्ष तपश्चर्या केली. बाकीच्या युगामध्ये 1000 वर्ष लोकांनी तपश्चर्या केली साधू संतांनी. आता कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे. म्हणून आपल्याला जो 60 असेल, 80 असेल, 100 असेल, त्या 60 वयामध्ये, 50 वयामध्ये, 30 वयामध्ये जेवढं आयुष्य असेल तेवढं त्या आयुष्यामध्ये भगवंताची प्राप्ती लवकर आहे या युगामध्ये, कलियुगामध्ये. आणि म्हणून लिहिले कलियुगी उद्धार हरीच्या नामातून होणार आहे. आणि तो नाम आपल्याकडे असला पाहिजे. तो नामच आपल्याला तारणार आहे. एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी चालली हो लोकांची. सगळे लोकांनी दुकानं लावल्यात. आणि आपण त्या दुकानामध्ये जर आपण त्यांचं गिऱ्हाईक झालो तर आपल्याला अधोगतीला गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सावध व्हा. प्रत्येकाने सावध व्हा. जे काही ज्ञानोबाराने लिहिले तेच तुम्हाला सांगतो, तुकोबाराने लिहिले तेच सांगतो, नाथबाबांचं आम्ही सांगतो तुम्हाला. परित्य असो येणे उचिते, ज्ञान यज्ञ यजित साते, उपासिती माते ते सांगितले. परंतु हे असो, या योग्य ज्ञान यज्ञाने यज्ञ करून ते माझी उपासना करतात. बघा, या योग्य ज्ञान यज्ञाने यज्ञ करून जे माझी उपासना करतात ते भक्त तुला आता मी सांगितले. म्हणजे आपल्याला जो काय हा 15वा श्लोक, या 15व्या श्लोकामध्ये आपण परब्रह्म आहोत, अहम ब्रह्मास्मी, आणि आपण परब्रह्म आहोत. मग समोर जे काय दिसतात जीव, त्यांच्यामध्ये पण तो परमात्मा तोच भरलेला आहे, वेगळा नाही आहे. आपल्याकडे जो आहे तोच तो परमात्मा आहे. म्हणून जे जे भेटेल भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. काय सांगतात? 100% हाच भक्तियोग आहे. जे जे भेटेल भूत ते मानिजे भगवंत. प्रत्येक जीवामध्ये तो भगवंत आहे. आणि म्हणून आमचा विरोध का असतो की तुम्ही मटण मच्छी खाऊ नका. कारण प्रत्येक सजीवामध्ये तो परमात्मा भरलेला आहे. तो कोंबडीमध्ये आहे, तो उंदरामध्ये आहे, तो बकऱ्यामध्ये आहे, तो मेंढ्यामध्ये, सगळीकडे तोच आहे. आणि आपण त्याची हालल जर आपण त्याला कापून आपण खाल्ला तर ती हालल आपल्याला लागतो आणि आपली दृष्टी
ज्ञानदृष्टी आपली प्रकाशित होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला हे ज्ञान कळत नाही. ज्ञान कळत नाही माणसाला. खाणाऱ्या पिणाऱ्या माणसाला ज्ञान अजिबात कळणार नाही, कारण अंतःकरण शुद्ध नाही. अंतःकरणावरती मलिनता आलेली आहे, तर कसं काय ज्ञान कळेल? साधा आपल्या डोळ्यावरती पडदा आला, पाण्याचाच एक बुडबुडा आपल्या आला, त्याला काय म्हणतो आपण? आपल्या डोळ्यामध्ये नाही का असतं ते, आपण ते, आणि तो जर आपल्या डोळ्यावर आला तर आपल्याला दिसत नाही. साधं विचार करा, आपल्याला ऑपरेशन करावं लागतो. आपल्याच डोळ्यातला पाण्याचा तो काय होतो, साठवला तो खडा होतो, मोतीबिंदू ना, आपल्याला दिसत नाही. आपल्याच डोळ्यातला विचार करा. तर आपण हे वाकडं तिकडं खाल्लं आणि त्या प्रत्येक जीवाची आपण हालल जर आपल्यामध्ये घेतली तर आपल्यामध्ये विकार निर्माण होतात. आणि विकार काय करतो? विकारच माणसाला भिकारी बनवतो. माणूस भिकारी काय, श्रीमंत का होत नाही? मनुष्य श्रीमंत का होत नाही? श्रीमंत म्हणजे ही द्वैतातली श्रीमंती नाही बरं का. श्रीमंत म्हणजे हरिनामाची श्रीमंती, म्हणजे त्याचा अखंड हरिनाम का चालत नाही? त्याला एकमेव कारण ते आहे की खाण्यापिण्यामध्ये काहीतरी तो वाकडा तिकडा खातो, तमगुणी खातो, तमगुण राक्षसी. तमगुण कसा आहे? राक्षसी आहे. राक्षसी वृत्ती होती माणसाची. परी ते असो येणे उचिते. ज्ञान यज्ञाने, यज्ञ करून जे माझी उपासना करतात ते भक्त तुला सांगितले. आता अखंड यज्ञ चालू आहे तुमचा. आमचा शब्द हा पण यज्ञ आहे. आपण जेवतो ते पण यज्ञ आहे. आपण ध्यान करतो ते पण यज्ञ आहे. प्रत्येक शब्दामध्ये यज्ञ भरलेला आहे. आता माझ्या मुखातून जे काही शब्द बाहेर पडतात ते यज्ञ आहेत. तुमच्या कानामध्ये जे काय जातात ते पण यज्ञच आहे. यज्ञ म्हणजे तो विटा लावून त्याच्यावर टाकलेला तो यज्ञ नाही. तो यज्ञ आपल्या द्वैतातला आहे. तो करा, तुम्ही ज्यानं करायचं त्याने करा. पण आपला अखंड यज्ञ चालू आहे, हरिनामाचा यज्ञ चालू आहे. नाम जपू यज्ञ तो परम, बाधू न सके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. बघा, नामच परब्रह्म आहे. तो नाम जपू यज्ञ तो परम आधी अनादी काळचा नाम जपू यज्ञ आहे. तो तुमचा आमचा चालू आहे, त्याच्याकडे लक्ष नाही कोणाचा, पण चालू आहे. आणि तो यज्ञ जर विझला तर गेला माणूस. मग त्या यज्ञाला प्रज्वलित ठेवण्यासाठी, त्या यज्ञाचं अखंड अंगसंग ठेवण्यासाठी आपण सद्गुरूंना शरण जायचं असतं. आणि मग सद्गुरू काय करतात? आपल्या डोक्यावर हात ठेवतात. आणि जसं ज्ञानोबारांच्या डोक्यावर हात ठेवलं आणि रायांच्या मुखातून उद्गार आले, विश्वाचे त्यार्थ माझ्या मनी प्रकाशले. विश्वाचे त्यार्थ माझ्या मनी प्रकाशले. अवघेची झाले देह ब्रह्म. विश्वाचे त्यार्थ माझ्या मनी प्रकाशले. बघा, निवृत्तीनाथाने डोक्यावर हात ठेवल्या विश्वामध्ये असलेली व्यापक शक्ती ज्ञानोबारांच्या आतमध्ये प्रवेश केला आणि माझा देहच ब्रह्मरूप होऊन गेला, असं ज्ञानोबारा अभंगामध्ये लिहितात. व्यापक शक्ती आहे आणि त्या व्यापकतेला साठवण्याचं सामर्थ्य त्या श्रीगुरूंच्या ओंजळीमध्ये आहे, त्या हातामध्ये आहे. आणि त्या हातामध्ये ती शक्ती एकवटली जाते आणि ते श्रीगुरू काय करतात? साधकाच्या डोक्यावर हात ठेवतात. हात ठेवल्या आतमध्ये असलेली ती आत्मशक्ती त्या साधकाच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि त्याची कुंडलिनी जागृत करते. एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये, त्या नामामध्ये एवढी ताकद आहे. म्हणून नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील जणी. ज्या पंथामध्ये नाम नसेल त्या पंथामध्ये गेलात तर अरे तुझाच नुकसान होणार आहे. अरे प्राण्या, तुझाच नुकसान होणार आहे, आपलाच नुकसान होणार आहे. ज्या ठिकाणी नाम नाही अशा ठिकाणी आपण गेलो तर आपलाच नुकसान होणार आहे.
आता एक शेवटचं मी सांगतो आणि माझं प्रवचन मी संपवतो. अखंड सकळ हे सकळामुखी सहज अर्पत असे मध्ये एकी, की नेनने यासाठी मुखी न पाविजे ती माते. सदा सर्वकाली जी जी कर्मे होतात ती सर्व बाजूने मला सहज पावतात. बघा, भगवंत सांगतो प्रत्येक माणसाकडनं जी जी कर्म होतात ती मलाच अर्पण होतात, कारण सगळीकडे मीच आहे. भगवंत सांगतो की नेनने यासाठी मुखी न पाविजे ती माते. परंतु काही लोक जे आहेत ती अजाणतेपणे कर्म करतात आणि जे साधू असतात, जे साधक असतात, जे सत्पुरुष असतात ते जाणून बुजून माझ्या नामस्मरणातून कर्म काय करतात आणि ती मलाच अर्पण करतात. म्हणजे आपण स्वतःहून भगवंताला कर्म अर्पण करता यायला पाहिजे. नाही तर आपण मी केला, सगळे कर्म चांगलं झालं तर मी केलं आणि वाईट केलं तर देवाने केला, असा माणसाचा भाव तयार होतो. म्हणून प्रत्येक कर्म आपल्याला झालेलं कर्म संध्याकाळी आपण घरी आलो की आपल्याला भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. बाबा देवा, तू होता म्हणून माझ्याकडून हे कर्म झालं, तुझं तुला परत रिटर्न करतो. आणि कर्म असे करा की जे भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. कोणाला अर्पण करता यायला पाहिजे? असे चांगले कर्म करा की जे भगवंताला. आपण वाईट कर्म केलं तर भगवंताला कसं अर्पण करता येईल? आणि म्हणून हा घोटाळा आहे. घोटाळा काय आहे? कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. जरा जरी आपला चुकला तरी आपल्याला त्याचं काय आपल्या वाट्याला पाप आणि पुण्य भोगाला वाट्याला यावं लागेल. म्हणून प्रत्येकाने कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. जरा जरी आपल्याकडनं कर्म चुकीचं झाला, आपल्याला भगवंताला अर्पण करता येत नाही, आणि अशी कर्म करा किती कर्म आपल्याला भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. असे कर्म करा. कर्म केले पाहिजे सांग, म्हणजे सांगण्यासारखं कर्म करा, भगवंताला अर्पण करण्यासारखी कर्म करा. आणि एकदा का अर्पण करण्यासारखी कर्म आपण करायला लागलो की आपलं अंतःकरण शुद्ध होतो आणि शुद्ध अंतःकरणातून आपला भाव तयार होतो आणि भगवंताचं नामस्मरण अखंड सुरू होतो. अखंड सकळ हे सकळामुखी सहज अर्पण असे मध्ये की नेनने यासाठी मुखी न पाविजेत माते. सगळी कर्म म्हणतो मलाच अर्पण होतात, पण मूर्खांना कळत नाही. भगवंत सांगतो आणि म्हणून मी त्यांना प्राप्त होत नाही. जो कर्म करणार आपण, आकाशात पतित तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति. कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी तो आपल्या अंतरिक्ष अंतरात्म्याकडेच येतो. आकाशात पतित तोयम, आकाशातून पडलेला पाऊस कुठे जातो? नद्या नाले जे काही गटारं असतील ती जाऊन समुद्रालाच भेटतो. तसं कोणतीही तुम्ही उपासना केली तर ती मलाच पोचते, पण ती जाणून बुजून तुम्ही करत नाही. आणि म्हणून काय लिहिले? जाणतेने गुरु भजिते. गुरु जाणतेने गुरु भजित, त्यांनी सकळ कृत कार्य होईजे. जाणून आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचंच आपण भजन करतो हे आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून ते हे मूर्ख लोक जे आहेत इथं तेच लिहिले आहे की सदा सर्वकाली जी कर्मे होतात ती सर्व बाजूने सहजच मला अर्पण होतात, भगवंत म्हणतो. पण हे मूर्खांना कळत नाही म्हणतो, नसल्यामुळे त्यांना मी प्राप्त होत नाही. तसं आपण मूर्ख न राहताना आपण श्रीगुरूला शरण जाऊन आपण त्या भगवंताचं भजन कसं करायचं आणि भजनातून झालेली कर्म भगवंताला कशी अर्पण करायची हे सांगण्यासाठी आपण श्रीगुरूंना शरण जायचं असतं. झालेली शिव आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास नारायण बाबा नाना बाबा पांडुरंग दिवेकर बाबा शरद बाबा गजानन महाराज यांच्या चरणी मी समर्पित करत आहे. पुंडलिकावर हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर.